आपला भ्रमण. अध्यक्ष महोदय, कोकणाच्या दृष्टीने हा जीवन मरणाचा प्रश्न आहे. कारण उत्तरामध्ये जरी लिहिलेलं नसलं तरी 85 ते 90% नुकसान झाल्याचा अहवाल हा कृषी विद्यापीठाने शासनाकडे पाठवलेला आहे, कृषी अधीक्षकाने शासनाकडे पाठवला आहे. आणि अध्यक्ष महोदय, 22 आणि 24 फेब्रुवारीला हे अहवाल पाठवलेले आहेत. त्यावेळेला नुकसान किती झालं याच्याबद्दल दुमत असण्याचं कुठलं कारण नाही. दुसरी गोष्ट मी मंत्री महोदयांच्या निदर्शनाला आणून देऊ इच्छितो की या लोकांना इन्शुरन्सचा फायदा होणार नाही, कारण इन्शुरन्सचे काही नॉर्म्स असतात आणि त्या नॉर्म्सप्रमाणे तेवढा जर पाऊस पडला तरच त्यांना नुकसान मिळतं. आणि अशा परिस्थितीमध्ये कोकण हा जो सर्व शासकीय योजनांपासून दुर्लक्षित असतो, अशा कोकणाला आपण न्याय देणार का, हा माझा प्रश्न आहे. आणि 85 ते 90% नुकसान झाले असताना या शेतकऱ्यांना आपण नुकसान भरपाईची घोषणा करणार का, हा माझा दुसरा प्रश्न आहे. अध्यक्ष महोदय, केसरकर साहेबांनी अत्यंत महत्त्वाचा आणि कोकणातल्या जिव्हाळ्याचा लक्षवेधी लागलेले आहे. लांबलेला पाऊस, थंडी, अचानक हवामान बदल यामुळे आंबा पिकात डिसेंबर जानेवारीमध्ये मोठ्या प्रमाणात आलेला मोहर हा बुरशीजन्य रोगांच्या प्रादुर्भावामुळे काळा पडून मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. कृषी विद्यापीठ व कृषी विभाग यांनी संयुक्त पाहणी करून अहवाल शासनात सादर केला आहे. प्राथमिक पाहणीत 80% ते 90% आंबा मोहराचे नुकसान झाले हे खरे आहे. काजू पिकांचे या हवामान बदलामुळे नुकसान झाल्याचे निदर्शनास आले असून त्याबाबत क्षेत्रीय पाहणी कृषी विद्यापीठ व कृषी विभागामार्फत चालू आहे. गतवर्षी कोकण विभागात आंबा पिकासाठी रुपये 224 कोटी विमा संरक्षित रक्कम अदा केली आहे. त्याचप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यात रुपये 84 कोटीचं वाटप केले आहे. यावर्षी आंबा पिकांची रुपये 604 कोटी इतकी संरक्षित रक्कम आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी रुपये 233 कोटी विमा संरक्षित रक्कम आहे. काजू पिकासाठी गतवर्षी रुपये 16 कोटी विमा संरक्षित रक्कम वाटप केले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात यापैकी रुपये 8 कोटीची रक्कम वाटप केली आहे. यावर्षी काजू पिकासाठी एकूण रुपये 94 कोटी विमा संरक्षित रक्कम आहे. यावर्षी काजू पिकासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी रुपये 49 कोटी विमा संरक्षित रक्कम आहे. काजू आंबा पिकासाठी कीड व रोगांचे नियंत्रण करण्यासाठी शेती, शाळा व वेबिनारचे नियोजन केले असून त्याची क्षेत्रीय स्तरावर अंमलबजावणी सुरू आहे. व्हॉट्सॲपचे माध्यमातून आंबा व काजू पिकांचे प्लॉटचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. आंबा टास्क फोर्सच्या माध्यमातून 8 गावांची निवड करण्यात आलेली असून त्या ठिकाणी आंबा पीक संरक्षित बाबत प्रात्यक्षिक राबवण्यात येत आहे. कोकणातील शेतकऱ्यांसाठी फेब्रुवारी 2025 ते डिसेंबर 2025च्या दरम्यान नैसर्गिक आपत्तीसाठी रुपये 106 कोटीची मदत वाटप केली आहे.